नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, विषय पुष्कळ असतात बोलायला, पण एकच विषय जर सगळ्यांनी बोलायला घेतला तर मग त्याच्यातलं स्वारस्य निघून जातं आणि मग लोकांना वाटतं अरे ये तो कुछ नया नाही आहे. कारण काय असतं, समाजाचं म्हणणं काय असतं की हमको नया चाहिए, कुछ चेंज चाहिए. तेच तेचपणाला सगळेच कंटाळतात. नाविन्यपूर्ण सगळं असलं काही तर त्याच्याकडे लोक लवकर आकर्षित होतात. आजचा मी विषय घेतलेला आहे की देवदास पिक्चरमध्ये बघा, एक डायलॉग होता फेमस एकदम, एक चुटकी सिंदूर की कीमत आप क्या जानो देवबाबू. एक चुटकीला महत्त्व काय आहे, तेव्हा सिंदूरला महत्त्व होतं, चुटकीला महत्त्व होतं. तसंच महत्त्व आजच्या काळामध्ये एक चुटकी को आया है असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. कारण काय झालं, तुम्हाला मी मागेच सांगितलं, स्त्रियांचा कामाचा व्याप एकदम इतका वाढलेला आहे आणि स्त्रियांकडनं अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत घरातल्या सदस्यांच्या. कारण काय झालेलं आहे की गृहिणी म्हणजे काय झाली आहे आजकालची, एक सायंटिस्टच झालेली आहे की फटाफट ती सगळे नवीन नवीन जे ॲपरेटर्स आहेत घरातले कामं सोपे करण्याचे, ते सगळे ती घरात ठेवते. त्यामुळे तिची कामं सोपे झाले, लवकर होतात. आणि मग लोकांच्या अपेक्षा वाढत राहतात की याच्यासाठी हे बनव, त्याच्यासाठी ते बनव. आवडीनिवडी वाढल्या, प्रत्येकाचा चॉईस वेगळा झाला. पूर्वी काय होतं, एकदा सकाळी स्त्री अगदी 4-5 वाजता जरी उठली तरी चुलीवर करता करता तिला 2-2:30 वाजून जायचे सगळ्यांचा स्वयंपाक करताना. आणि मग ती चूल एकदा शांत केली की संध्याकाळी फक्त केरोसिनचा स्टोव लागायचा चहासाठी. म्हणजेच एकदाच केलेलं लोक 2 वेळा खायचे. पण आता हा कन्सेप्टच गेलेला आहे. लोक विसरले की असं होऊ शकतं. कारण काय झालं, सगळे कामं सोपे झाले, चुटकी सरशी. चुटकी इसके तो मुझे बोली कि भाई चुटकी की कीमत क्या है, एक चुटकी बजाई तो उसका काम हो जाता है. इधर मशीन में डाल देती कपड़े, मिक्सर में चटनी बनाती, गैस पे कुकर रख देती, एयर फ्रायर में कुछ बना देती, माइक्रोवेव में कुछ बना देती. ढेर सारे आइटम डाइनिंग टेबल पे सही में सीरियल जैसे तैयार हो जाते हैं. क्योंकि आजकल की पढ़ी लिखी लड़कियां हैं, उनको टाइम मैनेजमेंट बराबर आती है, वर्क मैनेजमेंट आती है, तो फिर कमी किस बात की है. सब एकदम सुविधापूर्ण घर जो बोलते हैं वो सब हो जाता है आजकल. सब इजीली लोगों को अवेलेबल हो गया है. कुछ मसाला पीसना है या बाहर से पानी लाना है, ऐसे सब मुश्किलें नहीं है. तो लोगों की अपेक्षा भी बढ़ गई है कि भाई हमको तो, आपको क्या करना है, घर में थोड़ा सा टाइम देना है, बस बाकी तो बात हो जाती है ना. आपको लेबरियस वर्क तो करना नहीं पड़ता है. हाँ, वो स्ट्रेस भी नहीं लेती क्योंकि स्ट्रेस आता ही नहीं है, ऐसे कामों में स्ट्रेस आता ही नहीं. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीला सुद्धा एक सगळ्यांच्या मोठा जीन एक आलेला आहे आजकाल की डिहायड्रेटेड भाज्या. कारण काय झालेलं आहे, फ्रीजमध्ये सगळं मार्केट तर असतंच भाज्यांचं. त्यामुळे तो काही प्रश्नच नाही की काय करू किंवा कुठली भाजी करू. नाही, जे लोकांनी म्हटलं आपल्या घरातल्या ते ती तयार करू शकतेस पटकन दिशी. कारण अख्खं मार्केट तिच्या फ्रीजमध्ये असतं. चीजपासनं, ब्रेडपासनं, लोण्यापासनं, अंड्यांपासून, जे लोक अंडे खातात त्यांच्याकडे अंड्यांपासून सगळं सगळं असतं. मग मदत कशाची लागते. किंवा इन टाईम अचानक कोणी पाहुणे आले, जास्त पाहुणे आले, ज्या भाज्या सूप करायचे किंवा कुठे कांदा लसूण टाकायचा आहे, अशा वेळेस कधी कधी स्त्रीला प्रॉब्लेम वाटू शकतो की अरे आता कांदा लसूण नाही आहे घरात तर मी काय करू. म्हणूनच त्यासाठी मी तो जीन मगाशी जे म्हटलं, तो जीन म्हणजे डिहायड्रेटेड भाज्या करायचं मशीन. त्यामध्ये भरपूर ट्रे असतात. आपण साईजप्रमाणे वेगवेगळ्या घेऊ शकतो आवश्यकतेप्रमाणे. कोणी बिझनेस करतं, कोणी घरच्यासाठी वापरतं. त्यामध्ये तुम्ही भाज्या टाकल्या समजा कापून की त्या अगदी इतक्या पटकन 12 तासात सहज सुकतात. आणि मग त्याची तुम्ही पावडर केली, कांद्याची पावडर हजर, अद्रकाची पावडर, बीटरूटची पावडर, लसणाची पावडर, खारकेची पावडर, कशाच्या पावडरी पाहिजे तुम्हाला, आवळा असतोच, संत्र्याची पावडर्स. म्हणजे कोणी पटकन घरी आलं, प्युअर. आणि ह्याच्यातले रस आणि स्वाद आणि कलर अजिबात कमी होत नाही. तुम्ही ॲपल ड्रिंक पिलं तर असं वाटतं तुम्ही ताज्या ॲपलचा रसच पिताय. पाईनॲपल ज्यूस किंवा ऑरेंज ज्यूस, तुम्ही ते पावडरी असतात त्याच्या थोडीशी साखर टाकून त्याला मिक्सरवर फिरवावं लागतं. त्यानंतर तुम्ही ते जर पाण्यात टाकून घेतलं तर तुम्हाला असं वाटतं की आपण रिअल संत्र पितो आहे. कलर आणि स्वादमध्ये बिलकुल फरक नसतो. मग त्याला जीन नाही म्हणणार तर आपण काय म्हणणार. तसंच पालेभाज्यासुद्धा त्याच्यात मेथी वगैरे गाजर, मेथी सुकवल्या म्हणजे डिहायड्रेट केल्या
त्याचासुद्धा कलर इतका हिरवागार आणि कायम असतो की तुम्हाला विश्वास वाटत नाही की इतकं प्युअर कसं दिसतंय. आणि लाल गाजराचा किस तो इतका सुंदर दिसतो की हे क्या आहे, लोक विचारतात की हे काय आहे तुमच्याकडे म्हणून. डिहायड्रेटेड मशीनचं कौतुक मी किती करू तेवढं थोडंच आहे. कारण त्यामुळे काय झालेलं आहे, स्त्रीचं अजून काम सोपं झालेलं आहे. व्हेजिटेबल सूप करायचं म्हटलं, त्यातल्या सुक्या भाज्या घेतल्या, टोमॅटो पावडर, टोमॅटो केचप, थोडंसं 1 कप पाणी उकळलं, त्या केचपच्या पावडरमध्ये टाकलं, थोडंसं हलकंसं 1-2 सेकंद त्याला उकळी दिली की ताबडतोब टोमॅटो केचप तयार. ना भांड्यांची झंझट, ना टाईमची झंझट, काही नाही, 2 मिनटाचं काम. तसंच पदार्थांमध्ये तुम्ही 1 चुटकी, मैं बोल रही हूँ ना आपको, 1 चुटकी की कीमत क्या है. 1 चुटकी लहसुन पाउडर डाल दो, या टोमेटो पाउडर डाल दो, गाजर पाउडर डाल दो, गार्लिक पाउडर, खारीक पाउडर, कुछ भी आपको जो पाउडर डालना है. बीटरूट पाउडर तुम्ही गाजरच्या हलव्याला जर टाकली थोडीशी, इतका सुंदर कलर येतो गाजराच्या हलव्याला की एकदम म्हणजे रुबी रेड म्हणतात तसा कलर येतो. म्हणजे असं इतके सुंदर गाजरं कुठून आणले असं वाटायला लागतं लोकांना. इतकं त्या डिहायड्रेटेड मशीननी काम सोपं केलेलं आहे. मग म्हणावंच लागतं ना की 1 चुटकी की किंमत आप क्या जानोगे. कारण लसूण नसेल, आणला जरी असेल तरी जर घरात सोलायला वेळ नसेल कोणाला, ते जादू की पुडिया तयार असते तुमच्याजवळ, त्याच्यात पदार्थात टाका. आणि ज्या मुलांना असतं की बाई लसूण तोंडात यायला नको, पण स्वाद पाहिजे असतो मॅगीसारखा, मग तो स्वाद असाच येतो, मॅगीसारखंच वाटतं. कुठल्याही चटण्यांमध्ये तुम्ही गार्लिक पावडर टाका. ओट्स साधे करताना तुम्ही थोडंसं ओवा आणि ही थोडी लसूण पावडर टाकली, तुम्हाला एकदम मसाला ओट्स तयार होतात तुमचे. काही की मेहनत करावी लागत नाही आणि चव तर एकदम स्वादिष्ट, म्हणजे तुम्ही विसरूच शकत नाही. आणि अद्रक आपण वाळवलं तर सुंठ बनते, ते गोष्ट वेगळी आहे. पण या मशीनमध्ये जे अद्रक बनतं ते रिअल अद्रकच वाटतं. तुम्ही त्याची पावडर जर कुठे टाकली पदार्थांमध्ये तर असं सुंठ टाकली असं नाही वाटत, खरं अद्रक टाकलं असंच वाटतं. मग अजून काय पाहिजे. आजच्या स्त्रीला, म्हणजे स्त्रीच्या समोर सगळी सुखं अगदी हात जोडून उभे आहेत. आणि हा तर त्यातला सगळ्यात मोठा जीन म्हणते मी त्याला. कारण मार्केटमध्ये भाज्या असल्या पुष्कळ, सगळं असलं तुमच्या घरात, फ्रीजमध्ये जरी असलं तरी काही वेळ अशी येते की अर्जंट करायचं असतं, वेळ कमी असतो. कधी मुलांच्या पार्ट्या असतात, मुलं सांगतात मम्मी मला 2 तासात हे सगळं करून पाहिजे. मग ती अद्रक लसूण सोलत बसेल का? नाही, ह्या पावडरी काढून आपली टाकून करून देईल. नॉरसारखं व्हेजिटेबल सूप इतकं सुंदर सूप होतं की तुम्हाला वाटतच नाही की हे सूप त्याचं आहे म्हणून. आणि आजकाल मुली इतक्या हुशार झाल्या आहेत सगळ्या की पावभाजीचं प्रीमिक्स असो, गाजर हलव्याचं प्रीमिक्स असो, पोह्याचं प्रीमिक्स असो, ह्याच्यातच करून ठेवतात आणि वेळ आली की ते पटकन करतात. आणि त्याच्यातला ताजेपणाचा स्वाद बिलकुल कमी होत नाही, हे त्यातलं सगळ्यात मोठं विशेष आहे. मैत्रिणींनो, कसं वाटलं आहे तुम्हाला की 1 चुटकी सिंदूर की किंमत तर तिने सांगितलीच होती, पण मी तुम्हाला माझ्या लसूणची 1 चुटकीची किंमत सांगितली, ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.